गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी. तर मी तुम्हाला अंगारकी संकष्ट चतुर्थीची व्रतकथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो व आपल्यावरील सर्व विघ्न देखील दूर होतात. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. इंग्रजी नववर्षाची सुरुवात झाली आहे. या नववर्षाच्या सुरुवातीलाच अनेक शुभ फलदायी योग जोडून आलेले आहेत. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरणपूजनाने केली जाते. जे कार्य हाती घेतलेले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे, अडथळे, संकटे, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावे, यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. गणपती उपासनामध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे, पण त्यामध्ये अंगारक योग जुळून आला की त्याला अत्यंत महत्त्व असते. आता अगदी आपल्याला संकट चतुर्थीचे व्रत करणे शक्य होत नसेल तर आपण फक्त अंगारकी चतुर्थीचे व्रत केले तर आपल्याला संपूर्ण 21 संकट चतुर्थी केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. गणपती हाच सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचे मानले जाते. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. अबालवृद्धांचे आराध्य, सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे दैवत. यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणपतीची शाश्वत कृपा लाभावी यासाठी गणेश भक्त, गणेश उपासक अनेक व्रते करतात. त्यापैकी संकष्ट चतुर्थीचे सर्वात महत्त्वाचे व्रत मानले जाते. तसेच जेव्हा मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते तर त्या चतुर्थीला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हटलं जातं. आता आपण श्री गणेशाच्या कथा बघणार आहोत. तर श्री गणेशाचे लग्न रिद्धी आणि सिद्धीसोबत कसे झाले हे मी तुम्हाला सांगणार आहे. पौराणिक कथेनुसार राजाची कन्या तुळस ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली. तीर्थयात्रेदरम्यान तुळशीने पाहिले की गणेशजी गंगेच्या किनाऱ्यावर तपश्चर्या करत होते. पौराणिक कथेनुसार भगवान तपश्चर्येत विलीन होते. त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते, गळ्यात रत्नांची माळ होती, कमरेत रेशमीचे पितांबर गुंडाळलेले होते. एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करत होते. गणपतीचे ते सुंदर स्वरूप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली. तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपतीची तपश्चर्या भंग केली. भगवान गणेश हे पाहून संतप्त झाले आणि तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे वर्णन केले. तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे आणि त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला. हे ऐकून तुळशी संतापली आणि तिने भगवान गणेशाला शाप दिला की तुझे एक नाही 2 विवाह होतील. यावर भगवान गणेशानेही तिला शाप दिला की तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल. हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली. तेव्हा गणेशजी म्हणाले की तुझे लग्न शंखचूर्ण नावाच्या राक्षसाशी होईल, पण तू रूपाचे रूप धारण करशील. ते म्हणाले की कलियुगात तुळशी जीवन आणि मोक्ष देणारी असेल, पण तुझा वापर माझ्या पूजेत करणे निषिद्ध असेल. त्यामुळे गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही. तुळस वनस्पती हिंदू धर्मात सर्वात पवित्र वनस्पती मानली जाते. ही पूजेच्या साहित्यात वापरली जाते. तुळस ही भगवान विष्णूंची आवडती आहे. तुळशीशिवाय त्यांची पूजा ही अपूर्ण मानली जाते. पण भगवान श्री गणेशांना कधीही तुळस अर्पण करत नाही. भगवान शिवाचे पुत्र श्री गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या 2 मुलींबरोबर झाले. सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाची मुले झाली. लोकपरंपरेत याला शुभ लाभ असे म्हणतात. गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीमध्ये झाले. त्यांचे लग्न होत नव्हते. या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणांमध्ये मनोरंजक पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसोबत करण्याचे योजिले. सर्व देवांना आमंत्रण मिळाले, पण गणेशाला दिलं नाही. भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही. मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असले तर ते आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले. वराड तेथून निघाल्यावर रथांची चाकं जमिनीत रुतली. बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले. सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही. बऱ्याच जागेतून तुटायला लागले. कोणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं. तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगलं केलं नाही.
जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल. मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले. गणेशाच्या आदराने पूजा करताच रथाची चाके देखील निघाली. त्यामुळे सर्वात प्रथम श्री गणेशांचं नाव घेतलं जातं. देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले. मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागू लागले. तेव्हा आईने मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना जो प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. इथं गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञाची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे. म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे. आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी श्री गणेशाची पूजा केली जाते. हे पद्मपुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे. एका पौराणिक कथेनुसार भगवान श्री गणेश यांच्या शरीर रचनेमुळे कोणीही त्यांच्यासोबत लग्न करण्यास तयार नव्हते. त्यामुळे गणपतीने देवी देवतांच्या विवाहात अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे देवता त्रस्त झाले आणि ब्रह्मदेवाकडे आपल्या समस्या मांडल्या. त्यानुसार ब्रह्मदेवाने आपल्या 2 मानस मुली रिद्धी आणि सिद्धी यांना गणपतीकडे शिक्षण घेण्यासाठी पाठवले. जेव्हा जेव्हा एखाद्याच्या लग्नाची बातमी गणपतीपर्यंत पोहोचायची तेव्हा रिद्धी आणि सिद्धी त्यांचे लक्ष वळवत होते. यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय देवतांचे सर्व विवाह संपन्न झाले. परंतु जेव्हा गणेशाला हे समजले तेव्हा ते रिद्धी आणि सिद्धी यांच्यावर रागवले आणि त्यांना शाप देण्यात तितक्यात ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी गणपतीसमोर रिद्धी सिद्धीसोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि गणपतींनी ते मान्य केले. अशा प्रकारे गणपतीचा विवाह होत त्यांना 2 बायका होत्या. गणपतीला रिद्धी सिद्धीपासून 2 मुले झाली. त्यांची नावे शुभ आणि लाभ. पौराणिक मान्यतेनुसार गणपतीला आमोद आणि प्रमोद असे 2 नातू आहेत. आता अंगारकी संकष्ट चतुर्थीची कथा आपण बघूया. गणेश भक्त आणि वेदवेते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंती नगरीत राहत होते. क्षिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती. तिला पाहून भरद्वाजांचे तेज द्रवीभूत झाले. ते पृथ्वीने धारण केले. त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता. तो 7 वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला ऋषींच्या स्वाधीन केलं. त्यांनी त्याचे उपनयन केले, वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितली. त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला. त्याने 1 सहस्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न केलं. गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्ट वर मागण्यास सांगितले. तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचे आहे. माझे नाव त्रैलोक्यात विख्यात व्हावे. आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो. यावर गणेशानं आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो असं वरदान दिलं. तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम आकारासारखा लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल. या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रद ठरेल. तुला आकाशात ग्रहामध्ये स्थान मिळेल व तू अमृत पान करशील असा वर त्याला गणेशाने दिला. तोच वार होता मंगळवार आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं. गणेशानं आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षांच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्याही वाटेला जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होते. ते ऋणमुक्त होते. ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावे की ज्यामुळे 21 संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले गेले आहे. आता याची फलश्रुती काय आहे तर ते बघूया. संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकटे नष्ट होतात, लग्न जमतात, संतान प्राप्ती होते, कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते, भांडणे मिटतात, परीक्षेत यश मिळते, पराक्रम घडतो, कीर्ती प्राप्त होते, मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते. 21 संकष्ट चतुर्थी व एक अंगारकी यांचे फळ सारखेच मिळते. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.